सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. हो हा पिवळा धातू पुन्हा एकदा सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. पण असं अचानक काय झालं की सोनं इतकं महाग झालंय? चला या अभूतपूर्व तेजीमागची कारणं शोधूया. भारतीय बाजारात तर सोन्याने एक असा आकडा गाठलाय ज्याची काही महिन्यांपूर्वी कल्पनाही करणं शक्य नव्हतं. प्रति 10 ग्रॅम तब्बल 1,10,000 रुपये. हा फक्त एक आकडा नाहीये, तर जागतिक अर्थव्यवस्थेत ज्या काही मोठ्या उलथापलती सुरू आहेत त्याचं हे एक स्पष्ट चिन्ह आहे. मग प्रश्न तोच आहे की या तेजीमागे नक्की काय आहे? याचं उत्तर एका शब्दात देता येणार नाही, कारण हे अनेक घटक एकत्र येऊन तयार झालेलं एक परिपूर्ण वादळ आहे. चला तर मग या वादळातला प्रत्येक घटक जरा जवळून पाहूया. तर या वादळाची सुरुवात होतीये अमेरिकेच्या बदलत्या आर्थिक वातावरणातून. बघूया तरी तिथे नक्की काय घडतंय. अमेरिकेतून जी ताजी रोजगाराची आकडेवारी आलीय ती थोडी चिंता वाढवणारी आहे. नोकरी वाढीचा वेग कमी झालाय आणि बेरोजगारी वाढून 4.3% पोचलीय. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आर्थिक मंदीचे थेट संकेत आहेत. आणि या आकडेवारीचा परिणाम काय झाला? बाजाराला आता 90% खात्री आहे की अमेरिकेची सेंट्रल बँक म्हणजे फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करणार. पण थांबा, व्याजदर कमी होण्याचा आणि सोन्याचे भाव वाढण्याचा काय संबंध? याचं उत्तर एका महत्त्वाच्या आर्थिक संकल्पनेत आहे. ती म्हणजे संधी खर्च किंवा ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. समजा तुमच्याकडे सिनेमाला जाण्याचा किंवा पुस्तक वाचण्याचा पर्याय आहे. तुम्ही सिनेमा निवडला तर पुस्तक वाचण्याचा जो आनंद तुम्ही गमावला तोच तुमचा संधी खर्च झाला. आता हेच गणित सोन्यावर कसं लागू होतं ते बघूया. जेव्हा व्याजदर जास्त असतात तेव्हा गुंतवणूकदार बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकतात. अशावेळी सोनं खरेदी करणं म्हणजे तो चांगला परतावा सोडून देणं, म्हणजे संधी खर्च जास्त असतो. पण जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा बॉन्ड्समधून मिळणारा परतावाही कमी होतो. मग सोनं जास्त आकर्षक वाटू लागतं, कारण ते ठेवण्याचा संधी खर्च कमी झालेला असतो. आणि गोष्ट इथेच संपत नाहीये. कमजोर होणारा अमेरिकी डॉलर आणि घसरणारे बॉन्ड यील्ड्स हे दोन्ही घटक सोन्याच्या तेजीच्या आगीत तेल ओतण्याचं काम करतायत. पण हे सगळं काही फक्त अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल नाही आहे. या वादळात दुसरा एक मोठा घटक मिसळला आहे आणि तो म्हणजे जागतिक अनिश्चिततेचं वातावरण. कतारमध्ये झालेला इस्रायली हल्ला किंवा अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा जागतिक बाजारपेठेत एक भीतीची लहर पसरते आणि अशा वेळी गुंतवणूकदार आपले पैसे कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी धाव घेतात. आणि इतिहास तर हेच सांगतो की अशा अस्थिरतेच्या काळात सोनं नेहमीच एक सुरक्षित आश्रयस्थान ठरलं आहे. जेव्हा जगात काहीतरी मोठं संकट येतं तेव्हा सोन्याची मागणी हमखास वाढते. आणि याचा परिणाम किती मोठा आहे माहितीये? एका विश्लेषणानुसार सोन्याच्या किमतीत जी सध्या वाढ झालीय त्यातला तब्बल अर्धा वाटा हा फक्त आणि फक्त जागतिक अनिश्चिततेमुळे आहे. या अनिश्चिततेत फक्त भूराजकीय तणावच नाहीयेत, तर वाढत्या महागाईची भीती आणि वेगवेगळ्या देशांच्या सेंट्रल बँकांवर असलेला राजकीय दबाव यांसारख्या चिंताही सामील आहेत. आता येऊया या वादळाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या घटकाकडे. हे आहेत मोठे संस्थात्मक खरेदीदार जे प्रचंड प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत. चीन, भारत, रशिया आणि तुर्की यांच्या मध्यवर्ती बँका सध्या सोन्याचे सर्वात मोठे खरेदीदार बनले आहेत आणि यामागे एक स्पष्ट जागतिक रणनीती आहे. या सगळ्या खरेदीमागे एकच मोठं कारण आहे: अमेरिकी डॉलरवरचं अवलंबित्व कमी करणं आणि आपापल्या देशाच्या गंगाजळीत विविधता आणणं. म्हणजे विचार करा, एका बाजूला मोठमोठ्या देशांच्या बँका सोनं खरेदी करतायत आणि दुसऱ्या बाजूला गोल्ड ETF सारख्या फंडांमध्ये सुद्धा गुंतवणूक वाढतेय. या दुहेरी मागणीमुळे बाजारात जेवढं सोनं उपलब्ध आहे त्यावर प्रचंड दबाव येतोय. तर जेव्हा हे तीन वेगवेगळे घटक एकाच वेळी एकत्र येतात तेव्हा काय होतं? तयार होतं एक परिपूर्ण वादळ, ज्याने सोन्याच्या किमतीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. चला हे सर्व धागे आता एकत्र जोडून बघूया. म्हणजे बघा, अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या शक्यतेने सोनं आकर्षक झालं, जगातल्या अस्थिरतेमुळे ते सुरक्षित झालं आणि मोठमोठ्या बँकांच्या खरेदीमुळे ते दुर्मिळ झालं. आकर्षक, सुरक्षित आणि दुर्मिळ. कमी झालेला संधी खर्च, वाढलेली मागणी आणि कमी झालेला पुरवठा, यापैकी एकही गोष्ट एकट्याने एवढी मोठी तेजी आणू शकली नसती. या तिन्ही गोष्टी एकाच वेळी एकत्र आल्या आणि म्हणूनच सोन्याने हा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.
आज अख्खं जग पुन्हा एकदा या हजारो वर्ष जुन्या धातूकडे धाव घेत आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही घटना आपल्या आधुनिक टेक्नॉलॉजीवर चालणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या भविष्याबद्दल नक्की काय सांगून जाते.